नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं माझ्या ह्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। तर माझा आजचा जो विषय आहे तो महिलांसाठी फार उपयुक्त आहे। प्रत्येक महिलेला आपण काही ना काहीतरी उद्योग करावा आणि त्याच्यातून आपल्याला थोडेफार पैसे मिळावे अशी अपेक्षा असते। तर सरकारने त्यासाठी एक योजना आणली आहे। त्या योजनेचे नाव आहे आई योजना। तर या योजनेअंतर्गत सरकार महिलांना 15 लाख रुपये कर्ज देणार आहे। ते पण 0% म्हणजे 0% व्याज दराने देणार आहे। त्याचं व्याज हे सरकारच भरणार आहे आणि ते हप्ते फक्त महिलांनी भरायचे आहेत। ते हप्ते 7 वर्षामध्ये हप्त्याची म्हणजे पूर्ण परतफेड करायची आहे कर्जाची, अशी ती योजना आहे। आणि त्या योजनेअंतर्गत तुम्ही म्हणजे ती योजना अशी आहे की त्याच्यामध्ये काही तारण पण ठेवण्याची गरज नाही, म्हणजे शेत जमीन घर वगैरे असं काही तारण ठेवण्याची गरज नाहीये। अशी एक खूप छान योजना ही सरकारने आई योजना म्हणून आणलेली आहे। आणि त्या योजनेअंतर्गत आपण 41 व्यवसाय म्हणजे ते पर्यटनासंबंधी म्हणजे होमस्टे, हॉटेल, परत मोबाईल रेस्टॉरंट, लॉज वगैरे असे जे व्यवसाय असतात ते आपण करू शकतो। त्याचबरोबर फूड व्हॅन, ढाबा, कॅफे, फूड कोर्ट, टॅक्सी सेवा, टुरिस्ट बस, बोट असे व्यवसाय, पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग असे व्यवसाय तुम्ही करू शकता। तर याचा अर्ज कसा करायचा आहे, तर maharashtra-tourism.government.in असा ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता। आणि जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नाशिक येथे पर्यटन भवन मध्ये जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन त्याचा अर्ज करू शकता। तर या योजनेच्या अटी अशा आहेत की याचे सगळे हप्ते तुम्हाला वेळेवर भरावे लागणार आहेत आणि जर तुम्ही वेळेवर हप्ते नाही भरले तर त्याचं व्याज हे तुम्हालाच भरावं लागणार आहे। त्याचप्रमाणे दुसरी अट अशी आहे की ह्याचा जो हक्क आहे तो महिलेलाच असणार आहे आणि तिथे 50% महिला कामगार असल्याच पाहिजे अशी याची अट आहे। तसेच अजून तिसरी अट अशी आहे की तुम्ही ज्या बँकेत लोन करणार आहे ती बँक, परत व्यवसाय करणारी महिला आणि तो व्यवसाय हा महाराष्ट्रात असणे गरजेचं आहे। तसेच तो व्यवसायाचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो म्हणजे तुम्ही जे कागदपत्र जोडणार आहे त्याच्याबरोबर व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट हा जोडावा लागणार आहे। ते काय तुम्हाला CA वगैरे हे कोणी हे करून देऊ शकतो। तसेच या व्यवसायाची नोंद ही पर्यटन खात्यामध्ये असणे गरजेचं आहे। तर ही अशी आई योजना महिलांसाठी फार उपयुक्त आहे। तर याचा पुरेपूर महिलांनी लाभ घ्यावा। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।